आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रिलायन्स हा एक भस्मासूर, सगळी झाडे गिळून या ठिकाणी आता पुन्हा रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने उभे करण्याचे काम सुरू। प्रल्हाद पारंगे, नागोठणे, रोशन पत्के। रिलायन्स हा एक भस्मासूर असून सगळीकडे झाडे गिळून या ठिकाणी आता पुन्हा रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने उभे करण्याचे काम सुरू असून त्यामुळे इथल्या मानवी जीवनाला धोका निर्माण झाला असल्याची माहिती शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता वेलशेत तालुका रोहा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पारंगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। अजूनही 597 प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र शेतकरी नोकरीपासून वंचित असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। केंद्र शासनाच्या इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कारखान्यासाठी वारवटणे ते चोळे या विभागातील गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी 2360 एकर अत्यंत अल्प दरात संपादित करून त्यांना नोकरीत लागण्यासाठी 1287 प्राधान्य प्रमाणपत्र देण्यात आले। परंतु त्यापैकी केवळ 690 प्रमाणपत्र धारकांना नोकरीत सामावून घेतले असून अजूनही 597 भूमिपुत्र नोकरीपासून वंचित आहेत, अशी माहिती पारंगे यांनी दिली। 12.5% विकसित भूखंड मिळण्याबाबत माहिती देताना पारंगे यांनी सांगितले की कोणताही शेतकरी भूमिहीन होऊ नये म्हणून त्या शेतकऱ्याला त्यांच्या एकूण जमिनीच्या 12.5% विकसित भूखंड देणे अनिवार्य असतानाही आजतागायत तो मिळालेला नाही। उलट त्यासाठी राखीव असलेली जमीन कब्जात घेऊन तेथेही कारखाना उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मूलभूत सोयी सुविधांबाबत सांगताना पारंगे म्हणाले की कोणताही कारखाना आला की त्याच्याबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील विकसित होतो, परंतु या कारखान्यामुळे विकासाऐवजी आजूबाजूचा परिसर भकास होत गेला। विकासाच्या गंगेऐवजी कॅन्सरसारखे आजार, महागाई आणि परप्रांतीयाचा भरणा वाढून विभागाचं संतुलन बिघडलं। मोठा कारखाना असूनही आजूबाजूच्या गावांना मूलभूत सोयी सुविधा उदाहरणार्थ शिक्षण, पाणी, वीज, दवाखाना याची कोणतीही सुविधा नाही। संरक्षित वने, राखीव वने, हरितपट्टा यांचा ऱ्हास करण्याचे काम रिलायन्स कंपनी करत असल्याचे सांगताना पारंगे यांनी सदरच्या एकूण संपादित जागेपैकी 2360 एकर 1608 एकर जागेवर कारखाना उभारण्यात आला व उर्वरित 750 एकर जमीन हरितपट्टा म्हणून मोकळी सोडण्यात आली। सदरचा कारखाना हा रासायनिक वायू प्रक्रिया करणारा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होणे अपेक्षित होते, म्हणून उर्वरित 750 एकर जागेवर वृक्ष लागवड करून कारखान्यातीलही काही प्रमाणात जागा मोकळी सोडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती व त्यामध्ये अन्य तऱ्हेचे वन्यजीव वास्तव्य करून होते। शासनाच्या या कृतीमुळे पर्यावरणाचा समतोल साधून वन्यजीव व मानवी जीवन यांच्या सुरक्षेसाठी काही प्रमाणात दक्षता घेतलेली जाणवत होती, परंतु या सर्व गोष्टींच्या बाजूंचा विचार करून केंद्र शासनाची कोणतीही अधिसूचना नसताना फेरफारमधील नोंदीनुसार जमिनीचा वैज्ञानिक दर्जा बदलण्याचा अधिकार नसतानाही जमिनीचा वैज्ञानिक दर्जा बदलून झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल, जबरदस्तीने विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत आणि प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असे आरोपही पारंगे यांनी केले। मनमानी कारभार व दडपशाही सुरू असल्याचे माहिती देताना पारंगे म्हणाले, शासनाची पूर्व परवानगी न घेता अनेक ठिकाणी विकास कामाच्या नावाने जमिनी गिळंकृत करण्याचे काम सुरू आहे। जर कोणीही त्यास विरोधात गेले तर त्याला कामावरून काढण्यात येते। उदाहरणार्थ आझाद मैदान येथे उपोषणास हजेरी लावलेल्या 29 भूमिपुत्रांना कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे। तसेच स्थानिक भूमिपुत्रांना कारखान्याच्या मुंबई बसमध्ये प्रवास करण्यास मज्जाव केला जात आहे। शालेय शिक्षणात दुजाभाव करण्यात येत असल्याची माहिती देताना पारंगे म्हणाले की रिलायन्स फाउंडेशन स्कूल या शाळेमध्ये भूमिपुत्राच्या मुलांना डावलून इतर विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते। तसेच मागील 2 वर्षात शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना वाहन सुविधा मिळत नाही, त्यामुळे याला बोचऱ्या थंडीत दुचाकी किंवा रिक्षाने प्रवास करून विद्यार्थी आजारी पडत आहेत। वरील सर्व मुद्द्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवून आमचा हक्क मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी प्रल्हाद पारंगे यांच्याकडून देण्यात आला। या सर्व मागणीबाबत माननीय उपवनसंरक्षक, वनविभाग रायगड अलिबाग तसेच माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अर्ज केल्याची माहिती या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पारंगे यांनी दिली। आपण आज वेलशेत येथे
सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पारंगे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेसाठी आलेलो आहोत. तर प्रल्हादजी, काय सांगाल आपण, मग जे आज स्थानिक भूमिपुत्र जे आझाद मैदानावर बसलेले आहेत उपोषणासाठी, तर त्यांना आपला पाठिंबा असणार आहे काय? नक्कीच त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही परवा म्हणजे गुरुवार दिनांक 18/12/2025 रोजी उपोषणकर्त्यांना भेट देऊन आलेलो आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबा जाहीर करण्याची गरजच नाही का आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे नाही तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि जर कधी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर त्यांच्या आधी पाहायला मी असेल. या संदर्भात आपण जी आता पत्रकार परिषद घेतली, यामध्ये जी माहिती दिली त्याबाबत आपण कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांशी किंवा व्यवस्थापनाशी चर्चा केलेली आहे? माझं सध्या विभागीय कार्यालय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ महामंडळ पनवेल यांच्याबरोबर सतत पत्रव्यवहार चालू आहे. त्याच्यानंतर उपवन संरक्षक जिल्हा रायगड तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्याबरोबर मी सतत पत्रव्यवहार सुरू आहे माझा. मी त्यांना वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत. ही चुकीच्या जे संरक्षित वने आहे आणि राखीव वने याच्यामध्ये चुकीने बदल करून ही जमीन परस्पर MIDC कडे वर्ग केलेली आहे. तो तिचा दर्जा बदलण्यासाठी मी मागणी केलेली आहे. तसेच हे चुकीने चाललेले काम, हे अवैध काम थांबवण्यासाठी देखील मागणी केलेली आहे मी. जिल्हाधिकारी किंवा इतर शासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काही लेखी उत्तर वगैरे मिळाले का? अजूनपर्यंत कोणाकडूनच लेखी उत्तर आलेलं नाहीये आणि माझं असं म्हणणं आहे की जिल्हाधिकारी कार्यालय असू दे, कुठले शासकीय बाबू असो, अगर राजकर्ते यांनी ह्या घटनेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केलेली आहे आणि इथली जनता मेली तरी यांना फरक पडत नाही. हे मैताच्या टाळूवरील लोणी खाणारी ही जमात आहे. प्रल्हादजी, काय सांगाल मग आपण पुढील पवित्र आपण काय उचलणार आहात? पुढील पवित्रातच मी तुम्हाला आता सांगतोय, पण तत्पूर्वी मागाशी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एक मुद्दा माझा राहून गेला होता. ते म्हणजे आज रिलायन्स ही लोकसेवेच्या नावाखाली बराचसा दिखावा करते, परंतु रिलायन्स फाउंडेशन स्कूल इथे स्थानिक भूमिपुत्रांना शाळेत एकतर प्रवेश मिळत नाही आणि हाजी करून जर प्रवेश घेतला, हातापायात पडून जरी इथल्या स्थानिकांनी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रवेश मिळवला तरी त्यांना बसची सुविधा मिळत नाही. आज इकडून तिकडून उपडे आलेले लोक आहेत, त्यांचं विधभर पण जमीन गेलेली नाहीये, ते बसमधून जात आहेत आणि इथला भूमिपुत्र मात्र त्याला बसची सुविधा मिळत नाहीये. तो जीवाची तांगड करून शाळेत पोहोचतोय आणि शाळेत ज्यावेळी ह्याबद्दल विचारणा करायला गेलो असता तिथे जे शाळेचं बसचं व्यवस्थापन बघतात ते मेस्त्री सर पालकांना अत्यंत उरवाडीची उत्तरं देतात. मला रिलायन्स प्रशासनाला आणि शाळा प्रशासनाला हा प्रश्न आहे, जर हे मेस्त्री पालकांबरोबर जर अशी उर्मटपणे वागत असतील तर ते मुलांबरोबर कसे वागत असतील, आणि जर मुलांबरोबर शिक्षकांची अशी वागणूक असेल तर त्या शाळेमध्ये मुलांना नक्की योग्य शिक्षण मिळेल काय, हा देखील माझा रिलायन्स प्रशासनाला व्यवस्थापनाला हा प्रश्न आहे. आणि ह्या लढाईमध्ये मी एकदम हळूहळू टोकाचा पवित्रा घेणार आहे. सध्या मी शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा, चर्चेच्या माध्यमातून, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून हा मुद्दा मी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. जर नसेल तर संविधानिक मार्गाने अनेक पर्याय आहेत. एक म्हणजे उपोषणाचा शांततेचा मार्ग आहेत, नाहीच तर मी न्यायालयीन लढाई लढून ह्या रिलायन्स प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला त्यांची जागा दाखवून देईल. प्रल्हादजी, आपण ही जी लढाई देतात या आपल्या लढाईसोबत काही स्थानिक नागरिक किंवा स्थानिक जनता आपल्यासोबत आहे का? नक्कीच या विभागातले, खास करून ह्या 2 गावातले 70% जनता ही आमच्या सोबत आहे. परंतु कसं होतंय माहितीये, इथं जर कोण लढ्यामध्ये गेला तर ज्याचा कोण नातेवाईक कंपनीमध्ये कामाला आहे त्याचा पास बंद करतात, त्यांना ब्लॅकलिस्ट करतात आणि त्यांना नोकरीपासून कायमस्वरूपी वंचित करतात. त्याच्यामुळे लोक सध्या यायला घाबरत आहेत. तसेच इथले स्थानिक कंत्राटदार जे कंपनीचे दलाल आहेत ते असे कोणी आंदोलनाला जात असतील तर त्यांना घरोघरी जाऊन ते त्यांना समजवतात की जाऊ नका, आणि त्यांना भीती दाखवतात की तुम्ही ह्यांच्या बरोबर फिरलेत तर तुम्हाला तुमचा पास जमा केला जाईल आणि तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल. आणि म्हणून जनता आम्हाला एकच सांगते की जनता फक्त निर्णायक पवित्रेचा वाट बघते. ज्या दिवशी निर्णायक पवित्रेची वेळ येईल त्या दिवशी ही जनता ह्या असल्या नकली नोकऱ्यांना झुगारून हे आमच्या सोबत तुम्हाला नक्कीच दिसेल. हे होते सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पारंगे, रायगड न्यूज साठी.
रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.